की नवरीच्या छान. तुला सांगतो मी आपण पाहिले रे नवरे लेखाचे पाहुण्या म्हणून बोलवत नाही आणि त्याचा राग करतात बाहेर. साले उठ बस तिला झोपटतात तळवतात नामर्दस आहे. अरे ती तर बोलून सोडून मागती. नवऱ्याची नामर्द भडवी जमात आपण पाहिली नाही बघ. अरे त्यापेक्षा आपण बरे नाही. वेळ प्रसंगी आपण हाणतो आपण कबूल करतो पण धमक नाही म्हणून नाही. आता मृदुंग जसा दाखवला चांगला असतो ना तसा असता. बरं झालं यार आपण कोणाचा नवरा झालो नाही. आहे मस्त आहे त्याचं नाव असं असं नाव घ्यायचं नसतं नाही का. आपल्याला त्याची काही सवय नाही का झालं नाही विचारत झालं आहे बस. तुम्हाला टाकलेल्या बायका तू बाकी काही असलं नसलं तरी एवढं अगदी सगळे करा. नवऱ्याचं नाव निघालं का डोला पाणी तोच वर उठून वर लाताहून घा बाहेर काढतो. जीव घ्यावा निघतो तरी तो देव. असल्या देवाला खेटराची पूजावी चौकात जोडांनी हंडवाची देव काय. आता मांडीवर चढला का खाली गेली काय झालं होतं. मग एवढं हसायला काय झालं होतं. कोणाबरोबर बोलणं चाललं होतं. गोड लागला का आमकडे बोलायला. कोणाशी बोलत होता. काही कसं मुंगा जरा ढीकभरच नाही कोणताही येत आहे. मला ओळखू येतो तो मुंगळा. तो कसा तसाच तो मला की काढतात. हो तो कशावर त्याची चाली कर ना. मुंगळ्याची चाल. खरंच हा मुंगळा भरभर धावत नाही काही. अच्छा सावकाश साखरेच्या गाण्याला तोंड लावण्याआधी दाणे बुद्धी करतो. कोण मुंगळा आणखी नाही काय करत. साखरेच्या दाण्याला तोंड लावून झालं की एका पायाने आधी तोंड साफ करतो. वा तोंड साफ करतो. अच्छा आणखी काय काय करतो तुमचा हा मुंगळा. दाना घेऊन भिंतीशी जातो. अच्छा आणखी अलीकडचे 2 दिवस फार भीट झाले तो. असं का. साखरेचा दाना सोडून माझ्या मामीवर चित्र काढतो. आणखी अंगावर चढतो. आणखी आणखी काही केलं उचलत नाही. दाखव का कोण मुंगा. आता आमचं डोकं ठिकाणावर आहे. म्हणून मुंगळा बोलतो चालणाऱ्यास वेळेचा तू सोंडेचा विषय काढला. पुरे बरं. अरे पण मी काय वाईट बोललो का. छोडो ना यार मंगलमूर्ति तो सब जानता है देव है ना. अरे पण आला असा फोन होता. छोड़ो ना यार अब पर्सन कुछ बात करो हमको जाना है धंधे का टाइम. आरती केल्याशिवाय कोणी कुठेही जाणार नाही. मी आले तर बघ करू. ये ठहरा पाप नको म्हणून सगळ्या धर्माच्या देवांची पूजा करतो आपण. साला कोणता देव खपा होईल आणि आपला वाईट करेल काय नाही. आपण साफ करत आहोत
जगातल्या कोणत्याच देवाच्या बापाची आपलं वाकड करण्याची टाप नाही. हा लेकिन सगळं आपण साप नाही. आता जगताना त्या देवाच्या कोर्टाची यादच राहते. हर दम लावा. तो खालच्या कोटात लावतो. देवाच्या कोटात गुन्हा एक खोटेपणा. बस खोटेपणाला जन्मठेप का पण तो सगळ्यात मोठा गुन्हा. अरे जे सालं शरीर देवानं हाड मांस आणि जान भरून शिवून पाठवलंय त्याला काय या शरीराची खास माहित ना. अभ्या अवतार शरीर धारण केले स्वतः देवानं. तेव्हा काय झालं? कृष्णाचा आठव दाऊद, कृष्णाचा आठव. हा या. सुंदर अतिशेंदुराची दाऊद झांजा दे. कंठी जळ प्रेमान मुक्ताबाची. दाऊद म्हणणार ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती. काय झालं? का आरती म्हणत नाही तू? म्हणू नको सांगितलं तुला. अच्छा दाऊदनं काय म्हणून आरती नाही म्हणायची? कारण ते मुसलमान आहेत. सकाराम जाने देना यार. तू का बाईस? त्याची आरती का नाही म्हणायची? कारण ते मुसलमान आहेत ना. सकाराम अरे कोणाका हुकाचो ऐकून नाही घेतला आपण. आणि ही साली फिर तमण्याची टाकलेली बाई बोलते यार. याला सकाराम म्हणतात. रुबाब दाखवते. राणा करून टाकू. बस आता द्या. कितना करणार? बस ना. बस. नाही तर जाऊन टाका. कोणी नाही ना मला. माझा जीव मारायला माझा. पूजा न चुकता करीत जा. त्याने बुद्धी लागतं. देवीचा अंगाला आता शिंकट बुडीत आहे. प्रेसवर जाताना लावत जा. अरे सगळं करतो मी. चला आता. चला लवकर. अरे चला आता. चला. आणि आणि आपण असे साला कितीही म्हटलं तरी शरीर वासनेचं आवरून म्हटलं आवडत नाही. राहील पुतणाकडं देव देव करी. अच्छा घे. तुला सुद्धा पडतं ना रे. वैसे भी मुझे आजकल लगता है काय ये कि तुम्हारे लफड़ा खत्म होने का समय आ गया. लफडा नको म्हणू दे गाव. नहीं तो नहीं. बघूया नीट घर. आता या घरात राहायचंय तुम्हाला. जरा माझ्यासारखंच आहे. मग तक्रार चालणार नाही. नीट बघून घ्या. त्याला सुद्धा रे चावतो ना. मी असेल, मी भंगड असेल, गांजेकाच असेल, रंडीबाज सुद्धा असेल. नाही नाही आता नाही आहे. दरिद्री असेल, कसाही असेल, दारू पितो, पण आपली कदर राहिली पाहिजे या घरात. ओहो देखा नहीं तुम. कैसा म्हणजे कैसा? क्या यार खाली खुली शर्माते हो. ये सखाराम तो बड़ा नसीब वाला है. साला मिला था किसको तेरे हाथ में आयता आ गया. हाँ आता बंद. करार मान्य नसेल नाही म्हणजे असेल तर आज जाऊन चहा लागा. आज चुलीशी दूध घे. आणि एक शेवटचं राहिलं. लग्नाच्या बायको प्रमाणात राहावं लागेल. भूक लागली भारी. ते खायला मिळेल.
हो आत असेल. मग बघा की. या घरात बाई माणसानं आदम राखून काम केलं पाहिजे. आपली कदर राहिली पाहिजे या घरात. कालपासून पोटात काही नाही. घरातनं निघताना काल रातच्या हाताला एक पेरू लागला होता, तो खाल्ला होता. एवढंच. काय ना म्हणत कधी मरत कुठे येणार तू पण हे मुर्द्या अरे काय असते ते? बाळू तू लोकं सांगते. तू आता काय समजलं नाही? जीवन देतो. अरे दे लवकर दे. सुटेल मी एकदाची. माझी पिशवी. काय मागितले मला मुलगा. तुमचं इथं कसं चालतं? काय चालायचं? दारू घेतली का कोणाची पण चालतं. खायला घालतो ते कान पुरता बसून करतो सकाळ. माझे कसे आता ते तुमचे आहेत. ए बाई, माझी मी आहे ते सगळ्या कोण नाही मला. मला ठाऊकी. मग मी इथे राहिले कायमची तर तुम्हाला चालेल? मला घरातनं काढू नकोस म्हणजे झालं. करायला गेलं तर मी मात्र लई बाई आहे. सांगून ठेवते. तसं कसं करेल मी? माझं काहीच मागलं नाही. पूर्वीसारखं आता झेपणार पण नाही. आता डोळीवर एक छप्पर राहिलं की बस म्हणाल तशी नाही. खूप काम पण करेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र जी आयोजित करते नाट्य महोत्सव, म्हणजे हा जवळजवळ 70 वर्षापासून आणि 17वा नाट्य महोत्सव, त्याची प्राथमिक फेरी आपल्या नागपूर केंद्रावर म्हणजेच कामगार कल्याण भवन रघुजीनगर इथे होत आहे. तर आजचं जे नाटक आहे ते सादर झालेलं नाटक म्हणजे एक अजरामर नाटक असं आहे. ती अजरामर कलाकृती आहे त्या नाटकाची, ते म्हणजे सखाराम बाइंडर. आणि त्या नाटकाचे लेखक विजयजी तेंडुलकर हे आहेत. आणि त्याचं दिग्दर्शन आज जे केलेलं आहे ते म्हणजे अदिती टेकाडे यांनी. तर चला जाणून घेऊया की दिग्दर्शक आणि कलावंत यांचे जे मनोगत आहे, म्हणजे त्यांनी जे काम केलं आहे या नाटकात अशा पद्धतीने झालं. तर आपल्यासोबत आहे दिग्दर्शक सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू. फार छान असं सादरीकरण केलेलं आहे, कारण की एक मोठं नाटक आहे, अजरामर नाटक असं सादर केलेलं आहे सखाराम बाइंडर. तर कसं काय सुचलं की हे नाटक घ्यावं, दिग्दर्शन करावं, याचं पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे असं? झालं असं, मागील 35 वर्षाआधी किंवा 30 म्हणावं, माझ्या आईने तिच्या कॉलेज लाईफमध्ये हे नाटक केलेलं आणि ती गोल्ड मेडलिस्ट राहिली तेव्हा लक्ष्मीच्या कॅरेक्टरसाठी. आणि त्यानंतर मी कधी हे नाटक कोणाच्या तोंडीने ऐकलं नाही का कोणी केलं आहे सादर वगैरे, म्हणून असं वाटलं. आणि स्वप्न म्हणजे सखाराम बाइंडर हा माझं स्वप्न होतं का हे करायचंच आहे. आणि नटसम्राट करण्याचा विचार केला होता, परंतु नटसम्राट हे चित्रपटानुसार बघितल्या लोकांनी. पण सखाराम बाइंडर असं एक नाटक आहे का जे आमच्या वयाच्या मुलांपर्यंत नाही पोचलं आहे. तर तेच एक उत्सुकता होती आणि एक ऊर्जा होती का हे नाटक करायचं आहे, अशी याची प्लॅनिंग झाली होती. तर याचं दिग्दर्शन कसं करण्यात आलं? कलावंत कसे भेटले, जुळले, जमले? हां, हे तर म्हणजे म्हणावं खूप मोठी स्टोरी आहे. खूप अडथळे आलेत, म्हणजे निरपेक्षित अडथळे आलेत. कॅरेक्टर्स कास्टिंग झाली, काही अडथळ्यांनुसार कास्टिंग कॅन्सल करण्यात आली आणि न कळत सुंदर कास्टिंग झाली.
हे माझे सखाराम बाइंडर, प्लीज या गजानन. आणि या लक्ष्मी, धनश्री ये. आणि हे इसम, मुकुल. बाकी ते एक दाऊद आहे आणि म्हणजे हे पात्र हे रिअल लाईफमध्ये असंच आहे. हे सखाराम रिअलिटी मधले आहे. एवढं नाही आम्ही. आणि ही आमची लक्ष्मी. आणि ही म्हणजे आधीपासून माझ्यासोबत जुळली आहे, महिला नाट्यापासून वगैरे. आणि हे आमचे दाऊद मिस्टर अक्षय. आणि हे इसम. यांची कास्टिंग तर अतिशय ऐतिहासिकच आहे. आणि हे आमचे लाडके भाऊ, यांची कास्टिंग दाऊदसाठी झाली. माझ्या कॅरेक्टरसाठी एक आम्ही मुलीचा विचार केला होता, परंतु काही कारणानुसार ते कॅन्सल झालं. न कळत सगळ्यांचं मत पडलं का चंपा हिने करावं. तर दिग्दर्शनासोबत पात्रसुद्धा स्वीकारायला लागले आणि असं हे सगळं कास्टिंग झालं. छान. काय सांगाल, अनुभव कसा आहे? अनुभव छानच होता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विजय तेंडुलकर साहेब हे तर लिजेंड आहे. त्यांची स्क्रिप्ट मला करण्याचं मला भाग्य मिळालं की नाटक सखाराम बाइंडर, त्याचं नाव गाजलेलं नाटक आहे. म्हणजे एक तर कोणतेही डायलॉग घेण्यापूर्वी अशी भीती वाटते की यार घेऊ का नाही घेऊ, कारण डायलॉगच एवढे वळवरचे आहे. म्हणजे बिटवीन द लाईन्स इतके जास्त आहे डायलॉग्समध्ये. आणि प्रत्येक शब्द मानव जातीवर आणि जे काही होत आहे ते स्पष्ट खरं जे काही आहे क्लिअर स्पष्ट, पण सहसा आपण समाजात करत नाही. पण साहेबांनी जे मांडलं आहे, विजय तेंडुलकर साहेबांनी, ते खूपच स्पष्ट होतं. तरी प्रयत्न केला, आम्ही प्रयत्नच करू शकतो. काय सांगाल? सांगायचं झालं तर म्हणजे एवढं मोठं नाटक हातात घेतलं ताईंनी आणि तिथे माझी कास्टिंग केली आणि मला करायला दिलं. म्हणजे खूप मोठा रोल झाला हा आणि तिने दिला तर तिला मी थँक्यू म्हणते. आणि मॅमला पण की त्यांनी सपोर्ट केला. आणि नाटक तर आम्ही जर प्रयत्नच केला की आम्ही एका मोठ्या लेवलवर नेऊन सोडायचा, बाकी आमची टीम पूर्ण सहभागी झाली. त्यामध्ये थँक्यू सर्वांना. आणि तुमचं अभिनंदन सुद्धा, कारण तुम्हाला राज्य नाट्य हो, त्यामध्ये मिळालं मला. मी खूप आभारी आहे सगळ्यात अगोदर तर डॉक्टर सौ संगीता टेकाडे मॅमचा. त्यांनी इतक्या मोठ्या नाटकामध्ये एक छोटासा पार्ट का होईना पण मला ती बनण्याची संधी दिली आणि जिथपर्यंत होऊ शकलं पेलवण्याची प्रयत्न मी केला. त्यामुळे खूप खूप आभार. मी पण सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यात निर्मितीची आणि त्याच्या संगीता मॅमची, की त्यांनी बोलवलं. शब्द बरोबर नसला काय नाही याच्यामध्ये घेण्यात आलं तर कधीतरी स्टेजवर येण्याची उपलब्धी मला मिळाली म्हणून चांगलं वाटलं. थँक्यू. मी आभार मानतो निर्मितीताईचे आणि काकूंचे आणि काकांचे. मी विसरलो, निर्मितीमुळे मला कॅरेक्टर मिळालं आणि मी प्रयत्न केला करण्याचा. बाकी निर्मिती काकू बस. कामगाराबद्दल काय म्हणाल? कामगार कल्याण मंडळ जे आहे, कामगार कल्याण केंद्राबद्दल म्हणणं झालं तर हे मी माझं आजीचं घर किंवा मामाचं घर म्हणतात ना, तसं आहे. लहानपणीपासून अर्धवर्ष मी कामगारला आणि अर्धवर्ष आपल्या घरी असते असं मी सगळ्यांना सांगते. बालनाट्य, महिला नाट्य सगळ्याच्यात असते आणि कामगार खूप सपोर्ट करतं. स्पेशली या नाटकासाठी दिवस रात्र नाही मला खूप सपोर्टिंग केलं आहे. आणि नेहमी एक मामाचं घर कसं हक्काचं असतं, सांगतं तर मामा हे हवं आहे ते हवं आहे, तसं माझं कामगार कल्याण आहे. हक्काचं आहे, जे हवं आहे ते मागता येतं आणि खूप सपोर्टिंग आहे. नवकलावंतांसाठी ते बेस्ट स्टेज आहे. इकडूनच माझंसुद्धा मी पहिलं नाटक इथून सुरू केलं आणि आज या वेळेवर आली आहे की मी आज एवढं मोठं नाटक पेलवू शकते. तर हे एक या कामगार कल्याणचं महत्त्व आहे का कलावंत घडवतात. हे खूप खूप शुभेच्छा आणि आता रिझल्टची वाट आहे. नक्कीच. त्याबद्दल पण शुभेच्छा. ओके, थँक्यू.